पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅच ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्पेल नंबर 1 भावेश कोळी आलेत गोलंदाजीसाठी. भावेशचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल वाईड इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा निर्णय आला 4 रनसाठी चौकार. दोन कॅमेरा सहित या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली क्लिअरिटी क्वालिटी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. भरपूर वेगाने स्ट्रोक केला लॉंग ऑफला. डीप मध्ये फिल्डर होता परंतु या क्षणाला अतिघाई संकटात नाही. दोन्ही फिल्डरचं ताळमेळ चुकलं. कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि कठीण काळाला सामोरे गेले परंतु पदरी अपयश आलं. हा चौकार आलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत थोडासा धीम्या गतीचा हा बॉल होता. एकच धाव या ठिकाणी ऍड होते. रनआउटची संधी. या क्षणाला फेकी थोडीशी गशा झाली. त्याचा पुरेपूर फायदा घेतला भूषण पाटील आणि समीर वारंगे यांनी. तेच थँक्यू. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आराध्य कुमार 11 तुर्बे या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 12 रन. स्पेल नंबर 2
स्वतः टीमचा महानायक शुभम पाटील आलाय. मागच्या मॅचमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिली. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून भरपूर चांगले योगदान गावदेवी राबाडा या टीमसाठी या खेळाडूचा राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आणि त्यानंतर 13 धावा आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग तर भरपूर चांगला आहे. समोरच्या दिशेने क्रॅकिंग पॉवरफुल सिक्सर. तेच थँक्यू. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅचमध्ये 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम नवी मुंबईच्या कोहिनूर भूषण पाटीलने पूर्ण केला आहे. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु जशी लाईन मिस केली थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, टायमिंग तर येऊन विराजमान व्हायचंय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन देखील आतापर्यंत होतात. अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. भूषण पाटील आतापर्यंत भरपूर चांगली झुंज देत आहेत. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 26 रन अशा धावा रोखाव्या लागतील. मागच्या मॅचमध्ये 82 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 4 ओव्हरमध्ये 82 धावा पूर्ण केल्या होत्या. गावदेवी राबाडा या टीमने अप्रतिम दर्जाचा बॉल, बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केली होती आणि त्यानंतर हा कोलर पद्धतीचा बॉल देखील रिलीज केला गेलाय. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तर पूर्ण केली. सेकंड साठी कॉल आणि एका सिंगलच्या साह्याने 27. लॉफ्ट केलाय, टायमिंग देखील भरपूर चांगलं होतं, परंतु या क्षणाला एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 28. 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत झालाय. डीजे प्लीज. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीच्या मार्कवर शुभ देखील आपल्याला पाहायला मिळते.
स्पेल नंबर 3 शुभला इन्व्हाइट केले. 28 रन आतापर्यंत झाले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिला बॉल दिशा भरकटली, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन. लॉफ्ट केलाय, लॉंग अँड हाय, पॉवरफुल, ब्युटिफुल, ग्लोरियस, अमेझिंग सिक्सर, षटकार. आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला एकच रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 37 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा स्ट्रोक खेळत असताना क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ स्ट्रोक स्ट्रेट हिट, आणि हा स्ट्रेट हिट करेल भूषण पाटील यांना सुपर हिट. धावा आतापर्यंत होत आहेत. नवी मुंबईचा कोहिनूर सध्याच्या घडीला बरसतोय प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना अनेक गोलंदाजांचा कर्दन काय ठरला या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, परंतु या क्षणाला सध्याच्या घडीला मागच्या मोठ्या स्ट्रोकवर ज्या प्रकारे तुम्ही गीत ऐकलं, मैंने देखा तूने देखा सबने देखा, आणि सध्याच्या घडीला तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47. शेवटचा अंतिम बॉल. 47 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक एन्जॉय करतायत ही स्पर्धा. आई गावदेवी चषक 2026चा थरार. हा शेवटचा बॉल होता, थोडासा उसी घेणारा बॉल, परंतु लाईन मिस केली. ओव्हर कंप्लीट होते. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन संख्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 47 वर 1 अशी स्थिती. डीजे प्लीज.
शेवटच्या स्पेलसाठी प्रशांत नामक गोलंदाजाला देखील या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर काय नजाकत भरलेला फटका. जर बॅटिंग आवडली असेल, हा फटका आवडला असेल तर समीर वारंगे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. समीर वारंगेच्या माध्यमातून ज्या प्रकारे हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, अक्षरशः डोळ्याची पारणं फेडणारा स्ट्रोक, नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळालाय. ॲक्शन रिप्लेमध्ये असं वाटतं प्रत्येक प्रेक्षकाला की हा फटका सातत्याने पाहतच राहावं. ज्या प्रकारे नियंत्रण आपण पाहिलं समीर वारंगेचं. व्हाईट बॉलचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील फुलटॉस होता, परंतु पायाचा वेध घेतला गेलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 55 रन देखील आतापर्यंत होतात. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय दिशा भरकटली, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तर पूर्ण केली, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. रनआउटची संधी आहे आणि बॅट्समन सेफ झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेग देखील भन्नाट होता, परंतु या क्षणाला एकच धाव मात्र ॲड होते. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमधील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जर 2 बॉलमध्ये किमान एखादा जर मोठा फटका आला तर एक समाधानकारक स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. आराध्य कुमार 11 तुर्बे या टीमच्या धावफलकावरती. फुलटॉस होता, परंतु या क्षणाला पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. नो बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. फ्रीची संधी असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेने फटका खेळल्यानंतर एकच सिंगल सेकंडसाठी कॉल आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. तुमच्याकडे चपळाई जर असली ना तर तुम्ही काही करू शकता नाही, याचं उत्तम उदाहरण दाखवलं. नेहमीच म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची, परंतु ही युक्ती दाखवली.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु या क्षणाला एकच रन. फिल्डर थोडासा फंबल झाला. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 64 आणि 65. 65 रनचं टार्गेट असेल. सलग फिल्डिंग लगेचच लावून घ्या आणि बॅट्समन आपण दाखल करा.
तर यस थँक्यू. 65 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाटील मागच्या मॅचमध्ये 46 रनची नॉट आउट इनिंग ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने पेश केली आपल्या टीमसाठी. 82 धावांचं लक्ष या दोन्ही सलामीवर फलंदाजाने सहजरित्या पूर्ण केलं. राबाडा गावाची एवन जोडी सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ओव्हर द विकेट अभिषेकचा पहिला बॉल ड्राईव्ह केला. टायमिंग भरपूर चांगला. डीपेक्षा कव्हरला डीपमध्ये फिल्डर समीर बॉल जज करेल, उचलून फेकेल फक्त आणि फक्त एकच सिंगल त्या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आम्ही आमंत्रित करतोय विनय जोशी यांना की विनयजी जोशी आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल तर यश प्राप्ती देखील तुम्ही करू शकता. कारण मागच्या मॅचमध्ये कठीण जी भूमिका होती ती मात्र सोपी केली शुभम पाटीलने आणि भावेश खोईने. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. समोरच्या दिशेने फटका केलाय. चांगला प्रयत्न हेमंत पाटीलच्या माध्यमातून एक सिंगल. गोलंदाज सज्ज होते. अभिचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने लँड होत असताना काय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम पाटीलच्या बॅटमधून स्ट्रेट हिट षटकार. तेच थँक्यू. 7 रन 8 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 65 धावांचं टार्गेट. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला. डीपमध्ये फिल्डर आहे. एकच सिंगल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक केण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर होते परंतु बॅकअपसाठी भरपूर चांगलं बॅकअप मिळालं वैभवच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. गोलंदाज सज्ज होते. राकेशचा पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका केला. डीपमध्ये फिल्डर वैभव बॉल जज करेल, उचलून फेकेल फक्त आणि फक्त एकच सिंगल. भरपूर चांगली फिल्डिंग. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. झेलची संधी तर जरूर आहे. पकडलाय झेल आणि एक बिग विकेट. एक मोठा विकेट प्राप्त केलाय. ज्या बॅट्समन कडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं आणि पहिला धक्का गावदेवी राबाडा या टीमला.
तर येस थँक्यू. नवीन बॅट्समन वन डाऊन साठी आकाश घोरपडे सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये. जसा जसा आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्याने मात्र आकाशाला गवसणी घालणारा एक मोठा स्ट्रोक केला. हा षटकार. तेच थँक्यू. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा बिग ब्लास्ट पाहायला मिळेल की काय. होय होय होय. फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन हा दुसरा षटकार देखील हार मानण्यासाठी तयार नाही. गावदेवी राबाडा संघ देखील मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे खेळत असताना प्रियदर्शनी बेलापूर टीमच्या विरुद्धामध्ये 5 ओव्हरमध्ये 82 धावा करायच्या होत्या, परंतु त्या 82 धावा अवघ्या 4 ओव्हरमध्येच या टीमने पूर्ण केल्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. चौदा बॉल मध्ये करायच्यात 42. हे 2 चेंडू देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती 13 मध्ये अजूनही करायची आहेत. 42 रन. हा बॉल देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळते. समीकरण पूर्णपणे बदलून गेलं. 12 बॉल मध्ये आता मात्र करायचे आहेत 42 रन.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न देखील असफल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. श्रेयस पाटील आले. मोठा फटका तर जरूर केलाय. बॅटच्या परफेक्ट मधोमध वेध घेतल्यानंतर 6 रनसाठी हा षटकार. सात बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत ते म्हणजे 29 रन. हा बॉल देखील, या बॉलवर देखील आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारला. ही मॅच अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून विस्फोटक बॅटिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज आहे. कोण जिंकणार ही मॅच? तुर्बे की राबाडा, राबाडा की तुर्बे, या प्रश्नाचं उत्तर देणारे हे शेवटचे 6 बॉल. डीजे प्लीज. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा देखील आला नमित पाटील गोलंदाजीसाठी. 6 बॉलमध्ये आता मात्र 22 धावा पूर्ण करायच्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावं लागेल. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. 5 मध्ये अजूनही 22 पूर्ण करायचे आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, परंतु चेंडू चाललाय. पंचांचा निर्णय आलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव देखील ऍड होते. अजूनही 21 रनची गरज. चार बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या बॉलवर देखील मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेलची संधी तर आहे. पकडलाय झेल आणि फलंदाज होईल बाद. बॅट्समन विकेट आहे. फलंदाज बाद आहे, कारण झेल पकडला. वैभव शिंदे. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आडव्या बॅटने स्ट्रोक केल्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल जज करेल.
थोडासा धीम्या गतीचा हा बॉल डॉट बॉल आलाय. शेवटचा अंतिम बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हा शेवटचा बॉल आणि सामना जिंकलाय टीम आराध्य कुमार 11 तुर्बे या टीमने. पहिल्या मॅचचे हिरो देखील भूषण पाटील आहेत आणि या मॅचचे हिरो देखील आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत कळवू.